सभागृहातील घटकांना विनंती आहे की जे काय मी बोलेन ते सर्वांपर्यंत अतिशय सुस्पष्ट त्यांना ऐकायला मिळालं पाहिजे. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बंधूंनो आणि भगिनींनो, आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026-27 याविषयी माहिती देण्याकरता मी वसई विरार शहरामध्ये आलो असताना माझ्या समवेत उपस्थित असलेले खासदार डॉक्टर हेमंतजी सावरा, आमदार श्री राजनजी नाईक, आमदार सौ स्नेहा दुबे, शहराच्या अध्यक्षा सौ प्रज्ञा पाटील, विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके, माजी अध्यक्ष महेंद्र पाटील, इतर सर्व आमचे सर्व सहकारी आणि अतिशय अगत्याने आलेले पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील भारत मी विनंती केलेली बंधूंनो आपल्याला मागे कोण बोलायचं विनंती करतो. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना स्वातंत्र्य मिळालं 1948 साली, परंतु 2048 सालापर्यंत भारताला संपन्न देश या जगाच्या पाठीवर शक्य झालं तर पहिली अर्थव्यवस्था म्हणजे जगातली सामर्थ्यवान अर्थव्यवस्था करण्याचं मनोदय आहे. तिसऱ्यापर्यंत जाण्याचा निश्चय केलेला. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नाला अतिशय गती मिळावी याकरता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्याला गती मिळण्याकरता जो या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला, ज्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प 2026 विकसित महाराष्ट्राचा संकल्प आहे. प्रगतिशील शाश्वत विकास, सर्वसमावेशक सुशासन या 4 स्तंभावर आधारित अर्थसंकल्प आहे. विकासाचे भारताचे स्वप्न 2047 पर्यंत साध्य करण्याचा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धारा मोलाची साथ देणारा अर्थसंकल्प आहे. शेती, उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन, पायाभूत सुविधा अशा सर्व क्षेत्राचा विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे. शेती शेतकऱ्यांचा आधार देणारा अर्थसंकल्प आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केलेली. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला प्रगतीच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. मासेमार बांधवांना मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मासेमार बांधवांना प्रतिवर्षी 1,240 कोटी रुपये वितरित केले जाणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरूच राहणार असून त्याकरता 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा 2047 पर्यंतची गरज लक्षात घेता ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस 55 लिटर आणि शहरी भागातील प्रति व्यक्ती 135 लिटर पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्यातील शहरामध्ये 5,860 कोटी रुपयाचे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. नागरी सांडपाण्यावर 100% प्रक्रिया आणि प्रभावी पुनर्वापर करण्यात येणार आहे. महिला कल्याण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार असून त्याकरता भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. महिला भगिनींची आर्थिक प्रगती साधण्यासाठी लखपती दीदी योजना सुरूच राहणार आहे.
राज्यात 27 लाख लखपती दिदी झाल्या असून 2026-27 मध्ये 25 लाख लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. युवा शिक्षण, क्रीडा संवर्धन, नवी मुंबई एज्युसिटी परदेशातील जागतिक दर्जाचे शिक्षण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई खारघर येथे 6 देशातील विद्यापीठे याच वर्षी सुरू होणार आहेत. वारसा आणि संस्कृती, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात जसा रायगड जिल्ह्यावरती त्यांचा दरबार वगैरे होता, त्याचं पुनर्निर्माण करण्याचं राज्य शासनाने ठरवले. महात्मा फुले, संत गाडगेबाबा महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचे विशेष वर्ष म्हणून 2026 सामाजिक समता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय आणि कल्याण, अनुसूचित जाती घटकांच्या कल्याणासाठी 23,150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. आदिवासी घटकांच्या कल्याणासाठी 21,723 कोटी रुपयाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्याच्या व्यतिरिक्त ओबीसी, धनगर, गोवारी समाजाच्या बांधवांकरता कल्याणासाठी देखील अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. आरोग्याच्या अनुषंगाने महात्मा फुले जन आरोग्य योजना या योजनेअंतर्गत विविध रोगावरील उपचारांची संख्या पूर्वी 1,356 रोग होते, आता त्याची संख्या 2,399 करण्यात आली. रुग्णालयांची संख्या 1,792 वरून ती 4,537 वाढवण्यात आलेली. पूर्वी अवयवाच्या रोपण करण्याकरता काही ठिकाणी 5, 10, 15, आता ती एकूण त्याची मर्यादा 22 लाखापर्यंत नेण्यात आलेली. म्हणजे एखाद्या माणसाला अवयव रोपण करण्याकरता 22 लाखापर्यंतचा खर्च हा राज्य शासन उचलणार. आर्थिक विकास, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे दमदार वाटचाल करतो आहे. 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आलं. जलवाहतुकीच्या अनुषंगानं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 125 किलोमीटरचा जलमार्ग आहे. तो जलमार्गाचा विस्तार 340 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचा इरादा स्पष्ट केला. कर्नाला, साई, चिरनेर, नवनगर आणि नवी मुंबई विमानतळ परिसरात ग्रीनफील्ड शर्यत तयार करण्यात येणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्ग विकसित करण्यात येणार. तलोजा ते खांदेश्वर नवी मुंबई मेट्रो मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते फाउंटन हॉटेल जंक्शन पुढे फायंदर असा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. अटल सेतूला जोडून 3री मुंबई होणार. आजची मुंबई, 2री नवी मुंबई, 3री अटल सुतीला जाडून म्हणजे पेन वगैरे परिसरामध्ये 3री मुंबई आणि 4थी मुंबई आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं बंदर, ज्या बंदराचा संपूर्ण भारताच्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. अशा एकूण 4थ्या मुंबई आणि त्या 4थ्या मुंबईच्या लगत त्या ठिकाणी विमानतळ पण होणार. ठाण्यातील बालकुम ते गायमुख हा आणि उलवे असे 2 खाडी किनारी मार्ग तयार करण्यात येणार. कल्याण ते रातूर ग्रीनफील्ड महामार्ग तयार करण्यात येणार. पनवेल कर्जत उपनगरीय प्रकल्प, बदलापूर कर्जत आसनगाव ते कसारा, पनवेल ते वसई असा उपनगरीय कॉरिडॉर तयार करण्यात येणार. महाराष्ट्रातील मेट्रो मार्ग 1200 किलोमीटरवरून 6000 किलोमीटर पेक्षा अधिक वाढवण्यात येणार. राज्यात 6000 किलोमीटर पेक्षा अधिकचे द्रुतगती मार्ग तयार करण्यात येणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा 2ऱ्या टप्प्याचं काम ही पूर्ण करण्यात येणार आहे. 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीटच्या रस्त्याने जोडणार आहे. स्टार्टअप महाराष्ट्रात देशात पहिला नंबर होणार. स्टार्टअप मध्ये महाराष्ट्र देशामध्ये
एक नंबर होणार. पुढील 5 वर्षात 125 लाख उद्योजक घडवणार आहे आणि 50,000 स्टार्टअपला बळ देणार. प्रत्येक जिल्ह्याला MSME केंद्र स्थापन करणार. त्यातून 50 लाख रोजगार निर्मिती होणार. रत्ने आणि आभूषणे धोरणातून 1 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार असून त्यामधून 5 लाख रोजगार निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. बांबू हा वनविभागाचाच भाग आहे. बांबू विकास प्रकल्प, या प्रकल्पात 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे आणि त्याच्यातून 5 लाख रोजगाराची निर्मिती होणार. राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडची मोहीम हाती घेण्यात आली. आता या विषयी मी आपल्याला अधिक माहिती देईन की 300 कोटी झाडं लावणं, तशा प्रकारची रोपं उपलब्ध होण्याची शक्यता नव्हती आणि म्हणून कोकणाकरता एक टिश्यू कल्चरची लॅब आणि त्याच्यातून रोपाची निर्मिती, त्याला हार्डनिंग देऊन ती रोपं जोपासण्याची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, मराठवाड्यामध्ये, संभाजीनगर या शहरामध्ये, छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये, खानदेशामध्ये, जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी आणि नागपूर, विदर्भाकरता नागपूर शहरामध्ये अशा प्रकारचे 5 टिश्यू कल्चरच्या माध्यमातून लॅब तयार करण्यात येतील आणि त्या लॅबला जबाबदारी देण्यात येईल की येत्या 2047 पर्यंत, 47 ची वाढ बघणारच नाही, साधारणपणे त्याच्यातला जास्तीत जास्त क्वांटम हे साधारण या सरकारचं ह्या पंचवार्षिक योजनेतला जो कालखंड राहिले त्याच्यामधूनच त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा इरादा. आता वन खात्याची, महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याची एकूण जडणघडण करण्याची जबाबदारी माझ्यावर. महाराष्ट्र सरकारच्या वन विभागाचा महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन FDCL ही जी कॉर्पोरेशन आहे, या कॉर्पोरेशनच्याकडे असलेली स्थावर जंगम मालमत्ता 12,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्या आधारे 6,000 कोटीचं कर्ज एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेकडून किंवा वर्ल्ड बँकेकडून घेऊन, त्याचबरोबर जमिनीचं वळतीकरण, म्हणजे आजच्या क्षणाला महाराष्ट्रामध्ये वन खात्याची जागा 21% आहे. म्हणजे आपण असं म्हणतो शहर, गाव या सगळ्यांचं क्षेत्रफळ आपण इन्क्लूड केलं औद्योगिकरणाचं, तरी सुद्धा 100 जर एकर जर जागा जर पकडली त्याच्यात 21 एकर जागा वन खात्याकडे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ती 33% परत देण्याचं एकूण आदेशित केलेलं आहे. आता ही जागा जर वळतीकरण, म्हणजे एखाद्या उद्योगासाठी जर 10 एकर जागा लागत असेल तर त्याचं तोलमोल की 10 एकरच्या ऐवजी 20 एकर 30 एकर जागा ज्या कोणाला ती गरज आहे त्या माणसानं विविध ठिकाणी वन खात्याला तशी जागा देण्याचं म्हणजे जमीन वलतीकरण करणं. आणि ते करताना सुद्धा काही प्रमाणामध्ये वन खात्याला पैसे मिळतात. साधारणपणे ह्या एखाद्या वर्षामध्ये वलतीकरणाच्या माध्यमातून सुद्धा 6,000 कोटी रुपये वन खात्याला मिळणार आहे. जनरल बजेट मधले साधारणपणे 2,750 कोटी रुपये आहेत. म्हणजे साधारण 12 आणि 2 14 म्हणजे 14,750 कोटी रुपये हे वन खात्याच्या अखत्यारीत येणार आहे. आता याच्यामध्ये माझी स्पष्ट भूमिका आहे की आजकाल या महानगरपालिकेमध्ये सुद्धा ठोक पगार, रोख पगार, कंत्राटी कामगार, परंतु त्यांचं बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी याचा पत्ता असं नाही. कधी कधी 15 वर्ष लोक ठोक पगार, रोख पगार, त्याचं जीवन कसं असणार. आणि म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून मी स्पष्ट माझा इरादा व्यक्त केलेला आहे की यापुढे या खात्यामध्ये कुठलाही माणूस बेसिक DA अलाउन्सेस, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी याच्यापेक्षा दूर राहणार नाही. याकरता हे या पहिल्या वर्षामध्ये मिळणारे 14,000 सुमारे 14,750 कोटी रुपये याच्यामध्ये डोंगर हिरवेगार करणे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्याला बैठक झाली
त्यावेळेला सोशल फॉरेस्ट्री म्हणजे सामाजिक वनीकरण सुद्धा हा वन विभागाचाच भाग आहे. आणि मी त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांना बोललो की हे मोठे मोठे हायवेज मुंबई अहमदाबाद, आपला समृद्धी महामार्ग, मुंबई गोवा, मुंबई पुणे, अशा प्रकारचे जे जे रस्ते तयार होतील त्या रस्त्यांच्या दुतर्फा झाडं लावण्याची जबाबदारी वन खात्याकडे देण्यात यावी. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मिनिटात सांगितलं ही जबाबदारी वन खात्याकडे द्या.